प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. भागवत पुराण निरूपण ही जी आपली ज्ञानसत्राचाच एक भाग म्हणून प्रवचन मालिका चालली आहे, त्याच्यामधलं आजचं व्याख्यान पुष्प हे 11वं आहे. खरं तर 16वं असायला पाहिजे, कारण चातुर्मासात आपण बोलणार होतो. मोठं करायला पाहिजे तो बोल. चातुर्मासात आपण बोलणार होतो तर 4 शनिवार प्रत्येकी म्हणजे 16 शनिवार असायला पाहिजे होतं. पण आपले अनेक सण शनिवारी आले. पुन्हा काही मंडळाचे कार्यक्रम असतात, त्याला प्राधान्य देणं हे आपलं काम आहे. त्यामुळे ते शनिवारी गेले आणि 16 पैकी 11 शनिवार आपल्याला मिळाले आणि 5वा स्कंध हा संपत आला. यातून 6वा स्कंध यायचा आहे, असे 12 स्कंध आहेत. अशा वेळेला पुढं काय करायचं ते आपल्याला मागेला तुमच्याशी मी बोललोय आणि आजचं निरूपण संपताना त्याच्याबद्दल बोलतो. पण 11 या शब्दाला महत्व आहे. एकादश आपली पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय ही जन्मतःच आपल्याला मिळालेली. तो राव असो नाही तर रंग असो, त्या प्रत्येक मनुष्य मात्राला भगवंतानं खात्रीनं कुंडी दिलेली आहे. तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, आणि ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय नीट चालव ते साधन आहे, ते नीट चालव ते उपकरण आहे, ते नीट चालव म्हणून आणखी एक दिलेलं करण आहे, ते दिसत नाही म्हणून त्याला अंतःकरण म्हणतात. 10 दिसतात बाह्य, अंतःकरण दिसत नाही, त्यालाच मन म्हणतात, त्यालाच हृदय म्हणतात. आता हृदय आणि फुफ्फुस हे दाखवता येतात, पण मन आणि अंतःकरण दाखवता येत नाही. पण जे दाखवता येत नाही तोच मुळी परमात्म्याचा अंश आहे. तो परमात्मा आणि आपलं मन म्हणजे जीवात्मा. सूर्याचा किरण जसा कुठलाही असला तरी तो सूर्य नारायणाचेच गुणधर्म घेऊन येतो, तसं भगवंताचा अंश परमात्म रूपात असो रामकृष्ण तर तुम्ही मी असो, फरक नाही. या दृष्टिकोनातून 10 अधिक 1 म्हणून 11 या एकादशी शब्दाला आपल्याकडे फार मोठी किंमत आहे. पुन्हा आपली भारतीय संस्कृती वर्धिष्णुवा म्हणजे सगळं ज्ञानेश्वरी वाचून झाली पारायण सप्ताहामध्ये, पसायदान म्हणून झालं, सुखी हो अशी प्रार्थना झाली, तरी पुन्हा पहिल्या 5 ओळ्या वाचायच्या आणि मग थांबायचं, अशी आपली पद्धत आहे. देणगी देताना 100 रुपये न देता 101 द्यायचे, अशी आपली पद्धत आहे. तसं 10 ही दशमान पद्धती आणि त्या दशमान पद्धतीला लागणारं 0 ही भारतीयांची जगाला देणगी आहे. समजा 0 जन्मास आलं नसतं तर नावाच्या पुढं अगदी खर्व निखर्व परार्ध अशा प्रकारची संख्या कशी जन्मास आली असते. नावालाच आपण थांबलो असतो, पण 10, 11, 12 ते परार्ध ही सगळं वाढीव आहे, वर्धिष्णू. आणि याच एकादश इंद्रियांच्या संयमनाची आठवण राहावी म्हणून आपल्या संस्कृतीत अगदी भागवतापासून ते वारकरी संप्रदायापर्यंत एकादशीचं महत्व आहे. मग ती आषाढी एकादशी असेल आणि 4 दिवसांनी येणारी कार्तिकी एकादशी, हे सगळं आठवलं. आणि आज एकादशावं
11वं निरूपण आहे. थोडं नमनालाच घरावर ते आपण खर्च केलं, तो घरा संपला. आता पुढे जाऊ. अनुसंधान काय बरं, तर मुळामध्ये ऋषभदेव, त्या ऋषभदेवांचे पुत्र राजा भरत, जो अत्यंत चांगला राजर्षी होता, पण एका मृगाच्या, हरिण शावकाच्या प्रेमापेक्षा माये, ममते, आसक्ती तो सापडला आणि राजर्षीचं अधःपतन झालं. त्याला पुढचा जन्म मृगाचाच मिळाला. पण मृगानंतर जो जन्म मिळाला तो मनुष्य जन्म होता. तो होता भरत नाव. पण आता या मनुष्य जन्मात लोकांना दिसताना तो वेगळा पिसा दिसत होता. खरा तो संन्यस्त होता. लोक म्हणायला लागले जड भरत. त्या जड भरताची आणि सिंधू देशचा राजा, सिंधू संगीरचा राजा रघुगण यांची भेट झाली. आणि इथंपर्यंत आपण दिवाळीच्या पूर्वी होतो. त्या रघुगणानं आपल्या पालखीला चौथा भुई म्हणून त्या जडभरताला पकडले. पण जडभरत खांद्यावर पालखी असली तरी चालताना जमिनीवर पडलेल्या जीवजंतूंची हानी होऊ नये म्हणून अहिंसक वृत्तीनं सावकाश चालत होता. परिणामी पालखी शुभिका खेळकडायला लागली. राजा रागवला. हे सगळा प्रसंग सांगितला होता, तुम्हाला आठवतोय. अशा वेळेला रघुगणानं राजानं त्याला विचारलं की तू आहेस तरी कोण? इतकं मी तुला बोललो की तुझा काहीच परिणाम होत नाही, मग तू तो अवधूत तर नाहीस ना? किंवा ज्याच्या भेटीला मी चाललोय तो कपिल मुनी, सांख्य तत्वज्ञानाचा जनक, तो तर तू नाहीस ना? तेव्हा भरत म्हणाला, जड भरत, मी असा कोणीच नाही. मी ऋषभाचा मुलगा आर्षभ, नाव भरत, नंतर जड भरत असा तुझ्या समोर उभा आहे. पण मी कधी काही अध्यात्म अनुसरलंय तेच मी तुला सांगतो. आणि म्हणून रघुगण राजा आणि जड भरत यांच्याचा संवाद आपला सुरू झाला होता. त्या संवादामध्ये गेल्या कृपेला आपण अद्वैत म्हणजे काय, तीन सत्ता म्हणजे काय, पारमार्थिक म्हणजे आध्यात्मिक, व्यावहारिक आणि तिसरी प्रातिभाषिक, या तीन सत्ता कशा असतात. प्रातिभाषिक म्हणजे मृगजळ, ते टाकूनच द्यायचं. व्यावहारिक म्हणजे समुद्राच्या लाटा, ज्या जितक्याच तितक्या स्वीकारायच्या. जोपर्यंत पाण्यामध्ये आहे तोपर्यंत लाटांशी झुंज जायचं. काठावर आलं की लाटा विसरायच्या आणि समुद्र लक्षात ठेवायचा. प्रपंच करताना प्रपंच करायचा, पण प्रपंचातून जरा बाजूला होऊन परमार्थही करायचा. याला म्हणतात व्यावहारिक सत्ता. आणि ही ज्यांना ओलांडता येते असे संत असतात, पारमार्थिक पुरुष असतात. गजानन महाराज असतील, अक्कलकोट स्वामी महाराज असतील, स्वामी स्वरूपानंद असतील, साईबाबा असतील, ही माणसं खालच्या दोन सत्तेत नसतातच, दिसतात पण नसतात. ही पारमार्थिक सत्तेतच असतात. आणि तुमचं माझं सगळ्यांचं ध्येय याची देही याची डोळा या पारमार्थिक सत्तेत जाण्याचं आहे. ते आता जमेल, 5-10 वर्षांनी जमेल, नाहीतर शेवटच्या श्वासाला जमेल. जेव्हा जमेल तेव्हा. पण आपलं ध्येय मोक्ष, त्यासाठी करणं, निष्काम कर्मयोग, गीता रहस्य, गीता धर्म. आता हे सगळं सांगून झालं. अशा या 5व्या स्कंधाच्या अखेरी आपल्याला
एक अत्यंत गाजलेलं असं रूपक भेटणार. रूपकात सुद्धा सांग रूपक म्हणजे सांगोपांग रूपक. 10-12 कळव्यामध्ये 10-12-20-25 ओळींच्या मध्ये जेव्हा एक रूपक असतं तेव्हा त्याला सांग रूपक म्हणतात. तुम्ही जर संत श्री एकनाथांचं रुक्मिणी स्वयंवर हे काव्य वाचायला घेतलं तर त्याच्यामध्ये ओव्यांची संख्या 1800 आहे. त्याच्यात प्रसंग 18 आहे आणि 1800 ओव्यामध्ये एकच रूपक आहे. काय नाथांची ताकद आहे बघा. 1800 ओव्यांच्या मध्ये एकच रूपक आहे, ते म्हणजे जीव म्हणजे रुक्मिणी आणि शिव म्हणजे कृष्ण. जीवा शिवा होतसे लग्न, अर्थ पाहता सावधान, समाधान सात्विका. जो सत्वगुणी आहे त्याला या ठिकाणी समाधान मिळेल. रुक्मिणी ही जीव आहे आणि कृष्ण भगवान शिव आहे. रुक्मिणी स्वयंवर म्हणजे जीव शिवा होत असे लग्न, संलग्न, संयोग. एवढं मोठं रूपक आहे. जसं आता एक छोट सांग रूपक बघायचं आहे, ते गाजलेलं आहे भागवतामध्ये. त्याचं नाव आहे भवाटवी. भव अधिक अटवी. भव म्हणजे संसार आणि अटवी म्हणजे आरण्य. आता रघुगणाला जडभर काही अध्याय, स्कंद मोठा असतो, काही अध्याय हे रूपक सांगणार आहे. आपण थोडक्यात बघूया, पण मोठं छान रूपक आहे. मी प्रथम तुम्हाला ते रूपक आहे कसं सांगतो आणि मग त्याचा रूपकार्थ समजून सांगतो. प्रथम आहे तसं रूप कसं बरं, तर जडभरत म्हणाला, हे रघुगणा, अरे राजा असणारा तू काय, हत्तीवर बसणारा तू काय, गजांत लक्ष्मी वैभव असणारा तू काय, आणि एका कौपिनाचा मालक असणारा मी जडभरत काय. तू राजा काय आणि रंग काय, पण आपण सगळे एका अरण्यामध्ये वाट चुकलेले व्यापारी आहोत. रूपकाला सुरुवात झाली. आपण सगळे अरण्यामध्ये वाट चुकलेले व्यापारी आहोत. आता सांगायला पाहिजे, मी सांगतो. व्यापारीच का म्हटलं, योगी का म्हटलं नाही, संसारी का म्हटलं नाही, क्षत्रिय का म्हटलं नाही, ज्ञानी का म्हटलं नाही, तर व्यापार शब्दामध्ये व्यवसाय, गीतेतला जे देणं घेणं, क्रिया कर्म आपण सगळे करत असतो. आपल्या सगळ्यांना समान संज्ञा कोणती असेल तर आपण सगळे व्यापारी आहोत. आपण किराणा मालाचं दुकान टाकलेलं नाही, पण आपण घरी गेल्यानंतर पत्नीशी बोलतो, व्यापार. मुलांशी बोलतो, व्यापार. उद्याचा विचार करतो, उधारी. आजचा विचार करतो, रोख. लिहून ठेवतो, कीर्त खतावरी. विचार करतो. आपल्या सगळ्यांना समान शब्द कुठला असला तर व्यापारी. म्हणून इथं व्यापारी अरण्यामध्ये वाट चुकले. आता रूपक ऐकत चला, त्यात किती सुंदर काव्य. संसारातील आपण सारे जीव गण, सगळे भूत मात्र म्हणजे घनदाट अरण्यात सत्व्यामध्ये सापडलेले व्यापारी आहोत. आपल्याला माहिती असेल की आज सुद्धा मोठमोठ्या जंगलामध्ये सत्व असतो. तुम्ही बालपणी, तरुणपणी कधी याचा अनुभव घेतलाय का बघा. बालपणी तर नक्कीच. सत्वा याचा अर्थ तुम्ही तिथून ज्या दिशेने जाता त्या दिशांचं भान हरवतं, गेल्यागत वाटतं आणि पुन्हा तुम्ही मूळ जागीच येता. सत्वा. तर आपण सगळे
जंगलामध्ये जीवकण वाट चुकलेले, साखव्यामध्ये सापडलेले, वाटच हरवलेले, इकडं तिकडं धावाधाव करणारे, माणूस काही गप्प बसत नाही, धावाधाव करणारे व्यापारी आहोत. माग भागवत आजच्या माग 3000 शब्द जोडतोय. धनार्थी, पैशाच्या मागे धावणारे व्यापारी. आणि खरंच बोलणारा मी आणि ऐकणारे तुम्ही खूप अध्यात्माची भाषा करतोय. इथून बाहेर पडलो की रिक्षावाल्याला पैसेच द्यावे लागतात. मी तुला गीता समजून सांगतो असं मी म्हटलं सदाशिव पेठे, कोणी रिक्षावाला कल्याणी नगरला सोडणार नाही. पैसाच धन. आणि धन शब्दाचा अर्थ काय? तर ईशावास्य उपनिषदामध्ये मा कस्यचित् धनम, मा हृदः कस्यचित् धनम, धनम हा शब्द आहे. ईशावास्य उपनिषदात गीतेच्या आधी धन शब्दाचा अर्थ मला उपयोगी पडणारी वस्तू. धन म्हणजे पैसा नव्हे, बँक बॅलन्स नव्हे, जी मला उपयोगी पडते. थोड्या वेळा मला पाणी प्यायचे, धन. मला उपयोगी पडणारी वस्तू ते धन. त्याचे अर्थी, धनार्थी व्यापारी धावाधाव करतायत. साखव्यामध्ये सापडले, घनदाट जंगलामध्ये. त्यांचा जथ्थाचा जथ्था भटकतो. जुन्या कालखंडात काशी यात्रा करायची असली तरी समूहाने, आणि व्यापार करायचा झाला तरी समूहाने. तसा व्यापाऱ्यांचा जथ्था भेटतो. पण दुर्दैवानं रूपकात म्हटलंय, या व्यापाऱ्यांच्या जथ्याला चोर अडवतात आणि लुटतात. आपण रुपये बघतोय, त्याचा अर्थ नंतर बघूया. चोर अडवतात आणि लुटतात म्हणजे गेलं धन. आता जंगलातून तर बाहेर पडायला पाहिजे ना. कुठं गेलो तर वन्य पशु आपल्याला भयभीत करतात. जरा दूर बघावं तर आकाशातले ढग असं काही गंधर्व नगर तयार करतात की वाटतं थोडं पुढे गेलो तर राजवाडाच भेटणार. त्या गंधर्व नगराच्या मागं आम्ही चालायला लागतो. वाटतं की तिथं गेल्यानंतर प्यायला पाणी मिळेल आणि राहायला निवारा मिळेल गंधर्व नगरात. पण बघायच्या सत्तेपैकी प्रातिभाषिक सत्ता आहे, मृगजळ. आणि म्हणून त्या वाटेने जायला लागलो तर पिशाच्य आपल्याला भीती दाखवायला लागतात. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, आणि कमी काय म्हणून सगळेच रस्ते धुळीनं काळवंडलेले. अंधार इतका की डोळ्यात बोट घातलं तरी पावलाखालचं काय दिसत नाही. असा जथ्था फिरतोय. फिरता फिरता नको तो घुबडांचा भुतकार ऐकू येतो. अगोदर मन भीतीग्रस्त झालंय, त्यात अपशकुन घुबड्यांचा भुतकार ऐकू येतो. बरं, त्यातून एखाद्या झाडाखाली थांबावं, त्या झाडाचा तरी आधार. झाडाकडे बघावं तर तो गीतेतला अश्वत्थ वटवृक्ष नाही, तो उपनिषदाचा पिंपळ वृक्ष नाही, श्वेतकेतूचा. हे नेमकं बिब्याचं झाड. बिब्याचं झाड हे अशुभ मानलं जातं. झाड काय फार उंच नसतं, सावली तर देतच नाही, पण नावाला आपलं बिब्याचं झाड. पुढे नदी भेटली, चला म्हटलं बरं वाटलं पाणी पिऊया. तर नदी भेटली, पण नदी आटलेली भेटली, तिच्याकडे पाणीच नाही. दूर जायला लागलो तर जंगलात वणवे पेटले लक्षात आले. आता करायचं काय? पदोपदी मूर्छा यायला लागली. काट्या कुट्याच्या वाटेने चालायला लागलो. पर्वत शिखरावर धडपडायला लागलो. कधी अंधाऱ्या विहिरीमध्ये ठेचकरून पडायला लागलो. यातून आमच्यातला एक व्यापारी इतके सगळे हाल चालले असताना म्हणायला लागला, थांबा थांबा, मी जरा तरी चमकदार वस्तू दिसती आहे तेवढी घेऊन येतो. म्हणजे तो बेडूक असतो की नाही, सापाच्या तोंडात जाणारच आहे तो थोड्या वेळाने, पण जीभ बाहेर काढून माशी पकडतो बेडूक. तसा हा व्यापारी बाकी सगळे राहिलो बाजूला, त्यांना म्हणतो थांबा थांबा,
मी जरा ती चमकदार वस्तू दिसते आहे तेवढी घेऊन येतो. मग चमकदार वस्तू म्हटलं या सगळ्या व्यापाऱ्यांकडे तू का मी भांडण लागले. एवढ्यामध्ये पोटामध्ये 8 डोक घुसलेला. मग प्रत्येक व्यापारी म्हणायला लागला मलाच खायला पाहिजे, तुला मिळालं नसलं तरी चालेल. पण वाक्य लिहिलंय बायका पोरं बरोबर होती. आता कशी होती पण असतात, पण बायका पोरं बरोबर होती, त्यांना मिळालं नाही तरी चालेल पण मला मिळालं पाहिजे असं मनामध्ये जागं व्हायला लागलं. ऊन वारा पाऊस पाचवीला पुजलेला. एकमेकाचा हात धरून पुढे वाटचाल करायला लागलो तर लक्षात आलं की मैत्री करतोय तीही खोटीच आहे आणि एकमेकाशी भांडतोय तेही खोटच आहे. मैत्री खोटी आपल्याला कळली पण भांडण खोटं कसं. मध्येच संसार सांगतो, संसारात आपल्याला असा अनुभव येतो. 5-10 वर्ष झाली की 10 वर्षापूर्वी त्याच्याशी मी का भांडलो असा आपल्याला प्रश्न पडतो. स्वतः स्वतःलाच कळतं भांडलो नसतो तर बरं झालं असतं. खोट वैरही खोटच असतं आणि मैत्री सुद्धा खोटीच असते. पुढे जायला लागलो तर मग जाणवलं की ते गंभीर आहे बघा. मरणारे मेले काय आणि जगणारे जगले काय. ना सुतक ना सोयर. आपण उलटा शब्द वापरतो, सोयर सुतक. मेले जगले, सुतक सोयर. तर वाटेमध्ये भेटावे कोण. मगाशी घुबड भेटले, आता बघा बगळे कावळे आणि गिधाडे. काय शिल्लकच आहे नको. बगळे कावळे गिधाडे आणि मगाशी घुबड. आता या सगळ्यातून सुटायचं कसं. जंगलाचा चकवा संपणार कसा. रहू म्हणाला, जगभरत म्हणाला अरे हा चकवा म्हणजे संसार आहे. हे अरण्य म्हणजे जंगल तुला दिसतं हा संसार आहे आणि याच्यातून सुटायचा एकच मार्ग आहे हरी नामस्मरण. दुसरं काहीही नाही. विद्वत्ता कितीही मिळवली तरी भक्तीला पर्याय नाही. विवेकानंद ज्ञानाची राशी, आर्य शंकराचार्य ज्ञानाची राशी. मग आर्य शंकराचार्यांना पांडुरंग अष्टकम लिहायचं का वाटतं आणि विवेकानंदांना काली माता म्हणजे अंगा भगवान हवे कसं का होतं. शेवटी बुद्धी आणि हृदय याच्यात बुद्धी कमीच आहे आणि हृदय श्रेष्ठ आणि इलाजच नाही. हा विचार केला की रहूकडे शेवटी म्हणाला, रहूगणाला म्हणाला जगभरत बाबा जंगलातून त्या आणि या जंगलातून सुटण्याचा मार्ग एकच हरी भक्ती. इथं सांग रूपक संपणार. पण त्याच्या आधी आपण रूपकाचा अर्थ बघितला ना. पण मी रूपकाचा अर्थ सगळा सांगितला नाही. आता बघा ते त्या ठिकाणी भेटणारे त्या सत्व्यामध्ये आपल्याला घेऊन जाणारे कोण असतात बरं. तर 3 प्रकारचे लोक आपल्याला सत्वा लावतात. एक सत्व, रज आणि तम. इलाजच नाही, हे आहेतच. ते तुम्हाला जंगलाच्या चतुरामध्ये नेणारच. किंवा तुम्ही शुभ कर्म करता, अशुभ कर्म करता किंवा मिश्र कर्म करता. कर्माचा चौथा प्रकार नाही. शुभ कर्म, अशुभ कर्म किंवा मिश्र कर्म हा चकवा आहे. कसा चकवा बरं. आपण चांगलं म्हणून करायला जातो शुभ आणि अशुभ होतं. आपण सत्वगुण जागा करायला जातो आणि तमोगुण डोकं वर काढतो चकवा. म्हणून चकवा म्हणजे हे सगळे ते 6 चोर कोण बरं. तर ते 6 चोर म्हणजे शब्द स्पर्श इत्यादी 5 विषय आणि त्यांना बळी पडणारा मन. 5 विषय वेट नाहीये. आपण शब्द भगवद्गीता शब्दात्मकच आहे. शब्द वैध कुठे. स्पर्श मातेचा सुंदरच आहे. गंध फुलाचा सुंदरच आहे. सगळं चांगलं आहे पण जोपर्यंत मर्यादेत आहे तोपर्यंत. फार गोड खाल्लं तरी नकोच वाटतं
आणि करू नकोच वाटतं. अमर्याद मर्यादा सोडून लक्ष्मण रेषा हरवलेलं जीवन हे जीवनच नव्हे. ते होतं कशामुळं? मन एव मनुष्याना कारण बंध मोक्ष हो. हे मन मोठे विचित्र आहे. म्हणून मना सज्जना भक्ती पंथेची जात. मन वढाड वढाड उभ्या पिकातल ढोळ. ज्यानं मनाला जिंकलं तो जितेंद्रिय झाला. आणि तो जितेंद्रिय झाला त्याच्या पायाशी तो ग्रीक अलेक्झांडर सिकंदर जगज्जेता नक्की बसला. आमचा महावीर जैन धर्माचा 24वा तीर्थंकर हा जगातला महावीर आहे. आमचा हनुमंत जगातला हनुमंत आहे. कारण तो वीरच आहे. वीरता आम्हाला हवी, पण मन ताब्यात असेल तर. मनोजवम मारुत तुल्य वेग. मनान सुरुवात आहे. मना असज्जना भक्ती पंथेची जावे. मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे पावन. हे मन चोर पण होऊ शकतं आणि साथीदार होऊ शकतं. ते रिपूही होऊ शकतं आणि मित्र होऊ शकतं. म्हणून हे 6 मिळून चोर म्हणलेलं आहे. वन्य पशु म्हणजे कोण? काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर. धूळ कसली? अज्ञानाची. अध्याय 8. सद्गुण म्हणजे ज्ञान आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे अज्ञान. कारण परमार्थ समजायला कठीण आहे, पण दैवी संपद समजते. दैवी संपद म्हणजे परमार्थ आणि अज्ञान म्हणजे आसुरी संपद. 16वा अध्याय. तर अज्ञान म्हणजे धूळ. अशुभ झाडं म्हणजे कोणती? जगातले पाखंडी लोक. आपण नास्तिक सुद्धा म्हणूया. त्या नास्तिक जरा डोकं चालवतात. बुद्धी असते विचारांची. पण जो पाखंडी असतो ना, ते समोर जे काही येईल त्याचा वाईट करायलाच उभा असतो. आपल्या देशामध्ये अशी काही माणसं आता निर्माण झाली आणि त्यांनी फ्रंट निर्माण केली. नॅरेटिव्ह सेट केला. काय ठरवलंय? जे काही चाललं असेल ते मोडून टाकायचं. पाखंड दुसरा शब्द नाही. हा शब्द माझा नाहीये. पाखंड खंडन संतांनी केलं. मी संतांच्या बाजू सांगतो की जग जर चांगलं घडवायला हवं असेल तर पाखंड खंडन पाहिजे. आधी बोलायलाच नाही. कशावर तरी विश्वास ठेवा रे बाबा. आई वडिलांच्यावर विश्वास ठेवा. त्याचं नाव गाव सगळं तुम्हाला दिले ना, त्यांना तरी वंदन करा. आकाशातून नाही पडला आणि जमिनीनं नाही झेललं तुम्हाला. तुम्ही का अवतारी पुरुष नाहीये. किती बोलावं. पण बघावं तेवढं रोज आपलं पाखंड खंडन वाढतच चाललंय. आणि गप्प बसतात माणसं म्हणताना आणखीच वाढत चाललंय. आता आवडतं घेतो भागवत राहील बाजूला आणि 20 आणि 23 साली तुम्हाला मला विचारलं लागेल. मला नको द्यायला. मुद्दा इतकाच की काय चाललंय तरी काय. मुद्दा आम्हाला नास्तिक परवडते. काय वाटणार नाही त्यांच्याशी. त्यांना पटवून घेऊ. विनोबा म्हणाले नास्तिक म्हणजे काय? न अस्ति. याच्यावर ज्याचा विश्वास आहे तो नास्तिक. काय हुशारी विश्वास आला ना, जी श्रद्धा आली की काय नाही त्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, मग कसले तुम्ही नास्तिक. हे कम्युनिस्टांना केरळमध्ये विनोबांनी सांगितलं जुन्या काळात. भीतीने आम्हाला नास्तिक नाही. पाखंडांची मात्र भीती आहे. म्हणजे काय? शेंगांना बुडका धूमकेतू असते. एकीकडे जाते. प्रकाश देणार नाही. एकीकडे जाते. बर. तर मग काटेकुटे म्हणजे काय? असूया आणि मत्सर. चमकदार वस्तू म्हणजे काय? खोटं यश. खूप आपल्या जीवनामध्ये खोटं यश बुरड घालतं. अगदी साधं उदाहरण. माझ्या घरातला टीव्ही पलीकडच्या टीव्हीपेक्षा कमी आहे. बरोबर नाही, जास्त असला पाहिजे. खोटं यश. पुढे जाऊया. यासाठी संघर्ष हेवे दावे. व्यावहारिक सत्ता. पारमार्थिक नाही म्हणजे काय? थंडी ऊन वारा या व्यावहारिक आहे. याचा अर्थ खोट्या नाही आहे, सापेक्ष. म्हणजे थंडी वाजणाऱ्या माणसाला थंडी वाजते आणि काही अशी उष्ण प्रकृती माणसं असतात
की एसी लावले आणि एसी वाढवा म्हणतात. मी म्हणतो एसी कमी करा, तो म्हणतो वाढवा. परिस्थिती येत असते. व्यावहारिक सत्ता ते नेमकं कळतं काय? थंडी, ऊन, वारा, पाऊस, व्यावहारिक सत्ता. बर, आत्मा राहिला बाजूला. देहालाच आत्मा म्हणणारे जे चारवाक आहेत, जे असे लोक आहेत, ते सगळे आपल्याला भीती घालू लागतात. दुर्जन भेटतात, स्वार्थी माणसं भेटतात. त्यांचा उल्लेख केलाय, बगळे कावळे घुबड. स्वार्थी माणसं तर झालीच, पण वारकरी संप्रदाय सांगतो, तुकाराम महाराज सांगतात की देवतांच्या मध्ये सुद्धा काही क्षुद्र देवता असतात, ज्या मध्य मांस यज्ञ मागतात. जाखाई जोखाई मेसाई मरी आई हे उल्लेख तुकारामाने केले. हे टाका आणि पतित पावन नारायण ऐसा नव्हे, तो काही मागत नाही तुमच्याकडे. वारी म्हणजे तीर्थयात्रा नव्हे, नवस सायास नव्हे. शास्त्री विधी म्हणजे माहेर वाशिम आईला वेळाला चालली आहे म्हणजे वारी. विठोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, एका शब्दात सगळ्या काय मागायचं. आणि गंमत बघा, काही मागितलं नाही की सगळं मिळतं. मुलीचा हाच अनुभव असतो. माहेर जाऊन काही मागितलं नाही त्या अख्खं माहेर मिळतं. प्रेम मिळतं, धन मिळतं, सत्ता मिळतं, सगळं न मागता. न मागे तयाची रमा होय दासी. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर हे सगळं सांगितलं. आणि हे एका श्लोकात शेवट केला. रहुगण त्वम अपि हि अध्वनः अस्य संन्यस्तदण्डः कृत भूत मैत्रः असज्जितात्मा हरिसेवया शीतम ज्ञानासी मादाय तराति परा. अर्थ असा, हे रहुगण राजा, भागवताचा श्लोक मुक्कामी सांगतो. आपण दोन गोष्टी मनाशी ठरवले. एक नुसती भागवताची कथा सांगायची नाही, श्लोक सांगायचा. आणि दुसरं जमेल तिथे तिचा गीतेशी संबंध सांगायचा. हे आपल्या भागवत पुराणाचे दोन वैशिष्ट्य आहेत. आपण कथा नाही, कथेच्या मागचं तत्व आणि तत्वाबरोबर श्लोक म्हणजे संहिता, म्हणजे नेमकं त्यातलं सांगतोय ना का आपलं जमतंय हे माझ्याच मनातलं सांगतोय नाही, त्यातलं सांगितलं पाहिजे. म्हणून संन्यस्त दंड हा छान शब्द. ज्या राजाचा दंड, राजदंड, शिक्षा करण्याची ताकद संन्यस्त वृत्तीने असते, तो राजर्षी, तो श्रीमान योगी. राजा म्हणजे पृथ्वीचा उपभोग शून्य स्वामी. श्रीमान योगी शिवछत्रपती राजा जनक, तो संन्यस्त दंड असतो. हे दंड तर आहे, भीती तर वाटली पाहिजे, जरब तर बसली पाहिजे, सावळा गोंधळ नाही, बेबंदशाही नाही, पण कधी दंड वापरायचा हे कळले पाहिजे. संन्यासी, संन्यस्त, काम क्रोध लोभाच्या पलीकडे गेलेला, शतधू, साधू, अवधूत, याला ते कळते. हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. पण संन्यस्त दंडा धूर्तभूत मैत्र. ज्ञानेश्वर काय म्हणतात? भूता परस्परे परो मैत्र जीवाचे. इसवी सनाचं 13वं शतक आणि भागवतातला श्लोक इसवी सनाचं 1000 वर्ष मागे, इसवी सन पूर्व 10वं शतक. 10 3 आणि 13 विचार एकच. कृतभूत मैत्र, जे जे भेटे भूत ते ते मानसे द्वंद. भूता परस्परे पडो मैत्र जीवन. किती सुंदर शब्द आहे, मैत्र, मैत्री. म्हणून वाक्य येतं, मित्र गेला तरी चालेल पण मैत्री जर होती. मैत्री इतकी सुंदर गोष्ट खरं जगात नाही. ती माणसातच संभवते, पशु पक्षात नाही संभवत. मैत्री, स्नेह. भूता परस्परे पडो मैत्र जीवन. संन्यस्त दंडः कृतभूत मैत्रः असज्जितात्मा
असज्जित आत्मा सज्ज म्हणजे विषय सुखात वाहत चाललेला सज्ज, आणि असज्ज म्हणजे विषय विन्मुख झालेला आत्मा. असज्जित आत्मा हरी सेवेला, हरीची सेवा करणारा. शीतम म्हणजे धारदार. भक्ती सुद्धा कशी पाहिजे, लेची पेची, जमलं तर बघूया उद्या परवा नाही, करायचं म्हणजे करायचं. जुन्या काळामध्ये आपली आजी आजोबा ज्यांना लोकांनी कर्मठ म्हटलं, सोवळं कोवळं म्हटलं, त्याचं आठवून बघा. दोष आहे तो दोष आहे, पण जो गुण आहे तो गुण नाही आहे. ती माणसं ज्या काटेकोरपणे उठत होते, कोणी बघो नाही तर न बघो स्वतःसाठी देवासाठी करत होती. ती श्रद्धा कर्मात तरी मिळाले का ते तरी आठवा. आता नाही उरलं ते काम. आता गीताधर मंडळी किंवा पुस्तकांनी केलं पाहिजे. आजी आजोबा नाही आता इलाज नाही, त्याला संस्कार वगैरे चालवले पाहिजे. मुद्दा इतकाच की तुम्ही शीतम धारदार व्हा. काय सांगू तुम्हाला, उपनिषदामध्ये ब्रह्मचर्चा करताना क्षुरित धारा असं म्हटलेलं आहे. क्षुरित धारा म्हणजे स्वच्छ सांगतो, दाढी करण्यासाठी पण वस्त्र वापरतो ना, ते क्षुरित धारा आहे. गंमत बघा, चांगली दाढी व्हायला पाहिजे असेल तर गंजक ब्लेड चालेल का? मग देवाची भक्ती करताना गंजक ब्लेड कसं काय? शरीराला चालत नाही, देवाला मात्र चालतोय का? बघत नाही म्हणून. अरे तो अंतःसाक्षी आहे, तो बघत नाही तर कोण बघतंय? या न्यायालयामध्ये साक्षीदार लागत नाही, कारण कोर्ट आधी पट्टी बांधून बसलेला आहे ना, त्याला साक्षीदार लागतो, इथे लागत नाही. अंतःसाक्षी. सत्य असत्याशी मन केले तो आहे, मानलेले नाही बहुमता. काय करायचे ते घेऊन? अशा वेळेला शीतम धारता ज्ञानासी. आता भगवद्गीता बघा 15व्या अध्यायामध्ये अशी म्हणजे तलवारच ज्ञानाची आलेली आहे, आणि संसार वृक्ष तोड म्हणून सांगितलं. गीता इसवी पूर्व 2000, भागवत इसवी पूर्व 1000. शब्द ज्ञानाला तलवार हाच आहे. हे साम्य गीता आणि भागवत. म्हणून भागवत पुराण निरूपण गीतानुसारी. ज्ञानासी, ज्ञानासी ज्ञान असीम आदाय तराती पराम. तुमची माझी सगळ्यांची धडपड परम म्हणजे पलीकडे जाण्यासाठी, पण आम्हाला परलोकात नाही जायचं. विचार करा, काही स्वर्ग नरक नकोय आम्हाला, काही नकोय कोणाला. आम्हाला स्वर्गलोक नकोच आहे. आम्हाला नाथ पंथाप्रमाणे या पिंडातच ब्रह्मांड दिसलं पाहिजे. हाच आमचा शेवटचा मनुष्य जन्म असला पाहिजे. नाही आम्हाला 84 लाख 2 मिनिटं खर्च करून सांगतो. श्रद्धा जर ठेवलीत ना, श्रद्धा आणि आहे त्या जीवनामध्ये ज्ञानाचा अभ्यास केलात ना, परमार्थाचा अभ्यास केलात ना, तर 99.99% तुम्हाला याच जन्मामध्ये मोक्ष मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या आगे मागे बोलत नाही, कारण ते अहंकाराला स्पर्श करेल. पण मला काय म्हणायचंय ते लक्षात घ्या. कारण एकदा ज्ञानाची उपासना केली ना की विशेष सांगतो. थोडं काय करून बघूया. त्या ठिकाणी आपण 33 वर्ष 35 वर्ष झाली ज्ञान सत्र चालवलं. आता मला सांगा, भालवा केळकरांनी सुरुवात केली 33-35 वर्ष आहे. एक काळ तो ओसंडून वाहत होते लोक. आता तुम्ही सगळे चोखंद आलेला. पण आमची प्रतिज्ञा आहे, आम्हाला गर्दी नकोय, आम्हाला गर्दी पाहिजे. किंवा मुलांच्या भाषेमध्ये समोर श्रीराम बसलेला आहे, तबला वाचवणारा सुद्धा बहिरा आहे. मी त्याला ऐकू काही जातच नाहीये, आणि पुराण किंवा प्रवचन सांगताय. ऐकायला कोण आहे? श्रीराम. आम्हाला पुरतं. श्रीराम ऐकतोय ना, मग करणार का आपण चालवणार? भगवत सांगतो, याला जोडून आपण मी बोलतोय त्याने प्रत्येकाचं बोलणं ऑडिओ करून का टाकतोय? ऑडिओ केल्यामुळं इथं तुम्ही 20-25-30 लोक आहात, प्रत्येक ऑडिओ 150 लोक बघतात, अशी आपल्याकडे नोंद आहे. आपण जमून घेतलं.
ऑफलाईन 30-35, ऑनलाईन 150. नदीचं उदाहरण लक्षात ठेवायचं, थांबायचंच नाही, वळसा घ्यायचा, डोंगराची भांडायचं नाही, वळसा घ्यायचा, मग काय चोख सगळ्यांना मिळायचं, आपले धंदे करून द्यायचे, कोणी वाटेल भेटू दे. जरा विषयांतर झाला. मुद्दा असा की ज्ञान अशी की तलवार कुणाचं भय यावं. तर ज्ञानात कैवल्य, ज्ञानात कैवल्य, कैवल्य पाहिजे ना, मोक्ष पाहिजे ना ज्ञानाचा. पुढे जाऊया. मग अशा प्रकारे सांग रूप सांगितलं आणि पुढे रहुगणाला आता मी बोललो तेच जड भरताना सांगितलं. रहुगणा राजा सिंधू सौवेचा, सिंधू देशाचा नरेश, तो राजा आहेस, पण राजा म्हणून महत्वाचा नाही आहेस, तो मनुष्य आहे. हा मनुष्य जन्म सर्वश्रेष्ठ आहे. एक छान वर्णन आहे. अरे मनुष्य जन्म किती चांगला आहे बरं. तर भागवत का जरा खुमारीने बोलतात. ते म्हणतात मनुष्य जन्मात देवाने जे मिळत नाही ते आम्हाला मिळतं. काय बरं. तर देवाना एकच नारद मुनी सत्संगाला उपलब्ध आहे देवाना, बाकी कोणी नाही. आणि आम्हाला मात्र वशिष्ठ विश्वामित्रापासून आतापर्यंत सगळा सत्संगच उपलब्ध आहे. देवाना कुठे आहे. तसं गंमत केली. तर मनुष्य जन्माचा फायदा असा, देवाहून आम्ही मोठे आणि आम्हाला वशिष्ठ विश्वामित्र याज्ञवल्क्य कोणी पुस्तकातून आणि आजच्या काळात सुद्धा बाबा आमटे ऋषीने अशी माणसं भेटल्यानंतर काय चिंता आहे आम्हाला. आम्हाला ऋषी भेटतातच, अवधूत रूपात भेटतात, निसंग भेटतात, निरीक्ष भेटतात. ते ऐकल्यानंतर रहुगण म्हणाला, भरत तू जड भरत नाही, भरत श्रेष्ठा तुम्ही आज माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. हा भागवताचा हेतू आहे. तुम्ही माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. मी राजा म्हणून कोणीच नाहीये, मी मनुष्य. आणि हे प्रत्येकाने आपण लक्षात ठेवलं. आणि ते ठेवलं तर नाराचा नारा घेऊ शकतो. प्रयत्न मात्र केला, आपापल्या कक्षेत प्रयत्न केला. मग तो प्रयत्न केला. ब्रह्मर्षी आपल्या जडभरतानं आशीर्वाद दिला सिंधू देशच्या नरेशाला. आणि भागवतकार या आपल्या जडभरताचं वर्णन करताना संघाचे हे अध्याय पुढे करतात. काय वर्णन केले बरं. तर हा ऋषभ देवाचा मुलगा आहे, नाव त्याचं भरत आहे, म्हणून त्याचं नाव आता ऋषभ देवासारखंच आर्षभ आहे. ऋषभ, वसुदेव, वासुदेव, तसं ऋषभ, आर्षभ. आणि तो आर्षभ कोण आहे बरं. बघा, तो आर्षभ राजा असुर ऋषी आहे. वशिष्ठ विश्वामित्रामध्ये वशिष्ठ आधी ब्रह्मर्षी होते, विश्वामित्र नंतर ब्रह्मर्षी झाले. चटकन असं वाटतं वशिष्ठ श्रेष्ठ का विश्वामित्र श्रेष्ठ. मी वेगळ्या प्रकारे उत्तर तुम्हाला देतो. विश्वामित्र श्रेष्ठ. का. एक, त्या विश्वामित्राला गायत्री मंत्र स्फुरला सर्वोच्च. आणि दुसरं, तो प्रथम राजा होता आणि मग ऋषी झाला, म्हणून आमच्या दृष्टीने तो श्रेष्ठ. वशिष्ठ जन्मताच ब्रह्मर्षी आहे. हा प्रयत्नाने झालाय. तो अर्जुन आहे, हा एकलव्य. आमची नाळ कुणाशी अधिक जुळेल, एकलव्य. हे एक मत आहे. 100% बरोबर नाही. विश्वामित्र श्रेष्ठ म्हणता येईल ना, तसंच भक्ताचं झालंय. वृषभाच्या पोटी जन्मास आला, पण मध्ये मृगावर्त आलं. त्या हरणानं आवर्त म्हणजे वादळ निर्माण केलं आणि डोंगरावरचा माणूस दरीत पडला. तिथून उठला, मृगजन्म स्वीकारला, जडभरत झाला आणि या रहुगणाला उपदेश करणारा आर्षभ झाला. किती मोठा झाला. भागवतकार म्हणतात, एखाद्या माशीला जशी गरुडाची तुलना करता येणार नाही,
तर जगातल्या कुठल्याही राजर्षीला आर्षभाची तुलना करता येणार नाही. सर्टिफिकेट आहे. राजर्षी अनेक झाले. पुण्यश्लोक म्हणून आपल्याकडे श्लोक आहे बघा, पुण्यश्लोक राजे ते 4 आहेत. ते सर्वश्रेष्ठ 5वा आपला शिवछत्रपती आहे. पुण्यश्लोक, पुण्यश्लोको नलो राजा वगैरे आठवून बघा. 5वे आपले शिवछत्रपती. ही जर पंगत घेतली, मी जनकाची घेतली, सूर्यनारायणाची घेतली, श्रीकृष्णाची घेतली, श्रीकृष्ण जातच आहे ना स्वतः. तर भागवत काय म्हणतायत की शब्द असतो न अनुवर्तम अर्घते द्रुपो मक्षिकेव गरुत्मतः. गरुत्मतः म्हणजे गरुडासारखा होणं. गुरुत्व म्हणजे गरुड, पक्ष्यांचा राजा. गरुत्मतः कुणाला? मक्षिका एव, माशीला जमेल का? न अनुवर्तमेव. अनुवर्तम, वर्त म्हणजे मार्ग, अनु म्हणजे त्या मार्गाने जाणं. एखाद्या माशीनं या परमार्थाच्या मार्गाने जायचं कितीही ठरवलं तरी न गरुत्मतः, त्याला गरुड होता येणार नाही. माशीला तसं आपल्याला होता येणार नाही. मात्र तो सूर्यनारायण, तो ध्रुव तारा आहे, त्याच्याकडे बघून आपण आपली जहाज हाताळायची आहे. दिशा पक्की आहे ध्रुव ताऱ्यामुळं. अशा प्रकारे ती भारताची कथा आहे असं आपल्या लक्षामध्ये येते. आता 5वा स्कंध संपत येतो आणि 5व्या स्कंधामध्ये शेवटी खूप मोठी नरकाची वर्णन आलेली आहे. नरक तुमच्या घरी का ग्रंथालयात कुठेही तर भागवत ग्रंथ मिळाला, अगदीच कोणाला मिळाला नाही तर ही 2 पुस्तकं भागवत ग्रंथाचीच आहे. ज्या खोलीत मी बसतो तिथे ती अष्टप्रहर असतात, जे ग्रंथालयात पण झालं. तर याच्यामध्ये श्लोक आहे आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. आता मी काय जे बोललो ते इथं बसून घेऊन मात्र जायचं नाही. तर इथं बसून कोणी किती वेळ वाचू शकेल? 1 ते 7 कोणी अडवणार नाही. लक्ष सगळ्यांचं. पण एकदा बघा डोळे. तसं आम्ही गीतारहस्य प्रबोधमध्ये म्हणतो, आम्ही शिकवतो, तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं टिळक महाराज विद्यापीठाचं, संपलं का? गीतारहस्याच्या आमच्या नोट्स पाठ केल्या, संपलं का? अरे एका काय ते 600 पानाचं गीतारहस्य आहे, काय एका डोळ्यांनी बघूया. ते भाषा कळत नाही, आपण शिकूया. पण आता ग्रंथ तो बघूया ना. ज्ञानेश्वरी बघितल्याशिवाय कसं ज्ञानेश्वरीबद्दल बोलायचं? बघायला पाहिजे ना. तसं भागवताचं मी तुमचं इथं ठेवलेला मुद्दाम आहे. आणखी सांगतो, त्या शेजारी आणखी एक भागवत आहे, तिथंच ठेवलंय. वर संस्कृत श्लोक आहे आणि खरी मराठी ओवी आहे. हे नको तर ते वाचा. गीता गीताई तसं आहे. आणि गंमत बघा, देणारी व्यक्ती मला माहिती नाहीये, ती येऊन इथं देणगीतून गेली गीता मंडळात. मी भागवत सांगतोय म्हणून. मग त्यांचा मोबाईल नंबर घेतला, त्यांनी फोन केला, धन्यवाद मला दिली तुम्ही. न मागे तयाची मंडळ जर उभं असेल, वटवृक्ष उभं असेल तर सावलीमध्ये येण्यास सांगितलं, टिकवलं पाहिजे. पुन्हा मूळ झाली. आता ही नरकाची वर्णन वाचायची का हो? प्रसंग तुम्हाला सांगतो. भागवत अनेक लोक सांगतात. पूर्वीचे डोंगरे महाराज किंवा मोरारी बाबा, आज गोविंददेवगिरी महाराज. गोविंददेवगिरी महाराजांची भागवताची प्रवचन ऑनलाईन उपलब्ध आहे. मी शिफारस करतो, तुम्ही सगळ्यांनी ऐका. मी सगळी ऐकली आहे आणि अनेकदा ऐकतो. आता घडलेला प्रसंग धुळे का कुठेतरी त्या ठिकाणी नाही, जरा आड वाटलं होतं, असं गाव होतं. त्या गावामध्ये त्यांनी नरकाची वर्णन सांगायला सुरुवात केली आणि नंतर स्वतःच गोविंदगिरी महाराज म्हणाले की नरकाची वर्णन खरंच ऐकायला पाहिजेत का? कुणा नरकात जायचंय? कुणाच जायचं नाहीये, मग कशाला ऐकायला पाहिजे? आणि नंतर म्हणाले ऐकायला एवढ्यासाठी पाहिजे, कुठं जायचं नाही ते कळलं पाहिजे ना. म्हणजे अंधार कळला नाही तर प्रकाशाची गोडीच वाटत नाही ना. स्वर्ग 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 किती सुख, स्वर्ग सुख, पंचतारांकित हॉटेल किती सुख, स्वर्ग सुख, जिथे अत्यंत बेचव पदार्थ मिळतात.
अशा ठिकाणी पंचतारांकित हॉटेल. आज जर आपण गेलो तर स्वर्ग सुख, तसं नरक पण कळलं पाहिजे. गोविंदगिरी महाराजांनी चांगला अर्धा तास नरक समजावून सांगितले. तर तुम्ही वाचा, मी नाही सांगत आहे, कारण मी काही गोविंदगिरी महाराज इतका मोठा नाहीये. तर ते नरक सगळे काय ते तुम्ही बघा. आपण एकदम नरकाच्या वर उडी मारूया आणि पलीकडे जाऊया आणि एकदम 6व्या स्कंधामध्ये येऊ. नरकाचा धागा पकडलाय पण उडी मारली. काय धागा पकडलाय? तर 6व्या स्कंधामध्ये तुमचा माझा प्रतिनिधी असणारा राजा परीक्षित. एक ध्यानात घ्यायचं, अर्जुन नसता तर गीता मिळालीच नसती. तसं परीक्षितीला 7 दिवसात मरण जर दिसलं नसतं तर 90 वर्षांनी आम्हाला जे मिळणार आहे ते मिळालं आम्ही त्याला तयारच झालो नसतो. तो परीक्षित फार चांगला आहे, 7 दिवसात सोय करून ठेवली त्याला आपली. 70 वर्ष वाचा, हरकत काही नाही. तर त्या परीक्षितीने प्रश्न विचारला शुकदेवाला, ते नरक बेरक मी काय तुम्ही म्हणता ना, ते नरक बेरक नकोतच मला त्या वाटेने जायचंच नाही. मी भागवत वाचतोय, कशा नरक येईल माझ्या वाटणीला? पण मला तुम्ही सांगा, माणसांच्या हातून जी पाप घडतात, तर एकदम ट्रॅक बदललाय, तर वेगळे झालं, नरक राहायला बाजूला. माणसांच्या हातून जी पाप घडतात त्या पापांना स्मृती ग्रंथामध्ये जी प्रायश्चित्त सांगितलेली आहेत ती तर खरी आहेत का? म्हणजे कसं आहे बघा, पाप घडलं, प्रायश्चित्त घेतलं, नरकातून सूट मिळाली ना. जुन्या काळामध्ये मांजर मारलं तर काय करायला लागेल असतं मला माहिती आहे ना, प्रायश्चित्त घ्यायचं. म्हणजे नरकातून सूट मिळाली, म्हणजे नरक नको ऐकायला, टाळले आपण. हातून पाप घडत नाही. आपण एक संप्रदाय आपल्याला काय करतो, असं एक वस्त्र लावणार, पाय कुठे पडून देणार नाही, जीव मात्राची हिंसा होऊन उपयोगी म्हणतो. पराकृतीची अहिंसा आहे ना, मग पाप घडत नाही. या संप्रदायामध्ये एक दिवस असतो, एक पर्वच असतं, दुसऱ्याच्या घरी जाऊन क्षमा मागायची. का बरं? आपल्या हातून अनेक चुका घडतात, क्षमा मागण्याने त्याचं परिमार्जन होतं, प्रायश्चित्त. आता परीक्षेचा प्रश्न बघा. परीक्षित म्हणतो की अहो, धर्मशास्त्रानुसार अनेक चांगल्या प्रकारची प्रायश्चित्त सांगितलेली आहेत, ती प्रायश्चित्त तरी घ्यावीत का घेऊ नये? नरक नकोच, पण परीक्षित तुमच्या मायासाठी कसं विचारतो, त्याच्यासाठी नाही. गंमत बघा, माणूस म्हटलं आणि हातून चूक घडत नाही असं काय काय? इंग्रजी एक वाक्य आहे, टू अर्न इज ह्युमन. चुकणं हा माणसाचा गुणधर्म आहे, देव माणसाचा, देवाचा नाही. माणूस म्हटलं तर चुकणारच हो, कळत न कळत चुकतो आपण. टू अर्न, चुकणं इज ह्युमन, ह्युमनली. मनुष्यत्व त्या ठिकाणी शबलत्व आहे, शुद्धता दूर आहे. आपण स्फटिक होऊ शकत नाही, आपण सूर्यनारायण होऊ शकत नाही, आपण सूर्यनारायणाचा कवडसा होऊ शकतो. तेवढ्याने उसळतं काय पायापुरता प्रकाश. तर मुद्दा असा की ती प्रायश्चित्त काय करावीत का करू नये? तेव्हा उत्तर दिले, तुम्ही बघा त्याच्यामध्ये. मला सगळ्याची माहिती आता घेता आली नाही, पण तुम्ही शोधा. मी 2 प्रायश्चित्तांची नावं सांगतो. एक आहे कृच्छ प्रायश्चित्त, क्रूला क्रू आणि चला छ. दुसरा आहे चांद्रायण प्रायश्चित्त. 2 उच्चारून ठेवतो, कृच्छ आणि चांद्रायण. त्याची माहिती तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल. अशी खूप प्रायश्चित्त आहे. अशी प्रायश्चित्त घेतल्यानं पाप दूर होतं का? आणि पाप दूर झालं तर नरक दूर होतो का? उत्तर शुकदेवानी दिलंय, अरे प्रायश्चित्त घेतल्यानं पाप नष्ट होतं, पण पाप निवृत्ती होत नाही. आता निवृत्ती शब्दाचा अर्थ काय? तर पाप निवृत्ती होत नाही, दृश्य पाप नष्ट होतं, पण पाप बुद्धी नष्ट होत नाही. प्रायश्चित्ताचा तसा उपयोग नाही. मग प्रायश्चित्त घेऊन काय करायला पाहिजे? तर प्रायश्चित्त घेताना हरी नाम घेतलं पाहिजे, तर प्रायश्चित्तही गुणकारी होईल आणि तुम्हाला देवाचं नाव घेतल्यामुळं पाप निवृत्ती होईल. ती कशी होईल बरं?
दोन छान उदाहरणे दिली आहेत. तुम्ही कोणत्याही वैद्याकडे जाऊन वरवर रोग निदान झाल्यानंतर औषध घेतलं, मोठ्या रोग सॉरी वैद्यचा कोणत्याही मोठ्या वैद्याकडे जाऊन मोठा धन्वंतरी आहे, त्याला सांगितलं सगळं पण काहीतरी लपवून ठेवलं तर पुरं रोग निदान झालं नाही. तो जे तुम्हाला औषध देईल त्यात तुम्हाला बरं वाटेल, पण समूळ बरं वाटेल का? ॲलोपॅथी आणि आयुर्वेद यात हाच फरक आहे ना. ॲलोपॅथीने आपल्याला बरं वाटतं, चटकन बरं वाटतं, छटकन बरं वाटतं, कायमचं बरं वाटत नाही. आणि ते मग सांगतात कायमचं बरं वाटायला आयुर्वेदाकडे जा. अलीकडे भांडण करत नाही, ते मला फार आवडतं. म्हणजे मोठमोठ्या डॉक्टर सुद्धा आयुर्वेदाकडे जा म्हणतात. आमची सोय झाली नाही तर का आम्ही काय करणार बिचारे? दोन्ही करतो ना, आमची तयारी आहे ना. तुम्ही चांगले तुम्ही चांगले, आम्ही चांगले झालो म्हणजे बसलो, तुम्ही चांगलेच राहा, काही अडचण नाही आमची. हे काय बरं 10-20 वर्षापूर्वी नव्हतं, वेड्यात काढत होते. कोणी आयुर्वेदाकडे गेलात, आता नाही काढत वेळ, चांगली गोष्ट आहे. मग मी त्या धन्वंतऱ्याला सगळं सांगितलं नाही, सगळं रोग निदान होणार नाही, मग औषधाचं गुण येणार नाही. तसं आहे. तर दुसरं उदाहरण दिलंय, एखाद्या माणसाला थंडगार पाण्यानं बरे वाटतं. थंडगार पाण्याने उन्हातून कापून आलाय, थंडगार पाणी दिलंय, पण त्याला प्रेमानं जवळ बोलवलं, सावलीमध्ये बस म्हटलं आणि थंडगार पाणी दिलं तर आपण नेहमी म्हणतो तेच हो. सोन्याला सुगंध प्राप्त झाला आणि त्याला अमृताची चव आली, किती छान आहे बरं. सोन्याला सुगंधपर्यंत थांबू नका, अमृताची चव त्याला पाहिजे. वारकरी संप्रदाय ते मागतो, विठ्ठल भक्ती अमृताची चव, अमृत. आता मुद्दा असा, या दोन उदाहरण सांगितले, प्रायश्चित्त घ्या. प्रायश्चित्त शब्द बघा, कर्मच नाहीये, कर्मकांड. प्रायश्चित्त कर्मच नाहीये, कर्मकांड आहे. आणि कर्मकांडाला ज्ञानकांडाची जोड दिली नाही तर गीता शिकल्यागत होत नाही. उपासना कांड, भक्ती, ज्ञानकांड, ज्ञान आणि आधी कर्मकांड शब्द नाही, निष्काम कर्मयोग. तीनांची गरज आहे. त्रिदल, बिल्वदल, शंकराची पूजा त्याशिवाय होतच नाही शिवशंकराची. बुद्ध लक्षात आला, 6व्या स्कंधाची सुरुवात आपण केली, नरक नकोतच. प्रायश्चित्त घेऊया, पण त्या प्रायश्चित्ताबरोबर आम्हाला पापबुद्धी नष्ट होण्यासाठी शांतपणे हरिभक्ती केली पाहिजे, त्यात काही शंका नाही. मला अतिशय आनंद वाटतो की भागवतात आणखीन एक गोष्ट सांगतात. भागवताच्या खोलामध्ये गेलं ना, भागवत वाचत आत गेलं ना, की काही स्थळ अशी भेटतात की आपल्या नजरेतून दिसत नाही आणि ती बघायला मिळाली, खूप छान वाटतं. ते तुम्हाला मी स्थळ सांगतो. पाप निवृत्तीला वर्णन करताना पुढं म्हटलंय, आपला जो स्वभावाचा संस्कार असतो तोही कमी होतो. आता काय आहे का, स्वभाव म्हणजे काय? अध्यात्म. स्वभावध्यात्म उच्चते. स्वभाव परमात्म्याचा, स्वभाव म्हणजे अध्यात्म, आणि तुमचा माझा स्वभाव म्हणजे अध्यात्म. तो शिव, आपण जीव, एकच. स्वभावध्यात्म उच्चते. आता स्वभावाचे गुण तुमच्या माझे लिंग देहाबरोबर येतात. आठवा जरा पुनर्जन्मीच्या काळ, आणि त्या लिंग देहाबरोबर सगळे मागचे संस्कार येतात. म्हणून संचित आणि प्रारब्ध येतं. क्रियमाण फक्त हातामध्ये आहे. आता त्यांनी दिलं उदाहरण नाहीये, पण मला सुचतं ते उदाहरण सांगतो. नल राजाला द्यूताची आवड का होती आणि धर्मराजाला द्यूताची आवड का होती? आपण बालपणापासून वाचत आलो की म्हणे, आता काय मला कळत नाही, पण वाचत आलो, तुम्ही ऐकलं असेल की म्हणे, द्वंद्व युद्धाला आव्हान दिलं तर राजाने नाकारायचं नाही. मान्य, द्वंद्व युद्धाला आव्हान दिलं, राजाने नाकारायचं नाही. विरुद्ध होईल,
होईल. तसंच म्हणे त्या काळात महाभारताच्या काळात द्यूताचं आव्हान दिलं तर तेही युद्ध होतं, तेही नाकारता येत नव्हतं असं म्हणे. मी तर बालपणापासून ऐकत आलोय, तुम्ही ऐकता बघा. नाहीतर त्या धर्मराजाला नाव जर त्याचा धर्म असेल तर आपल्या धर्मपत्नीला द्यूतात लावू नये, तो अधर्म आहे इतकं कळत नव्हतं का? तसा मग धर्मराज पण नलराजा पुण्य श्लोक नलो राजा, तो काय करतो? द्यूत खेळतो आणि पत्नी गमवून बसतो. हे काय? हे सगळं लिंग देह दाखवण्यासाठी. ते संस्कार तुम्ही टाळू शकत नाही आणि ते संस्कार टाळायचा या जन्मामध्ये मार्ग आहे देवभक्ती. मी माझ्या त्या पूर्व संस्कारांना लिंग देहाबरोबर जाऊच देणार नाही. मी पुनर्जन्म नाही टाळू शकत. भारताला टाळता मी तिथं भाग येईल, पण माझा लिंग देह समजा मी परिष्कृत केला तर, परिष्करण केलं तर, शुद्ध केला तर, 100 दोष आहे 80 दोषावर आणलं तर शक्य आहे ना? शक्य आहे. म्हणून बघा की जी जन्मजात खोड असते ना, शब्द आपल्याकडे आहे जन्मजात खोड, जातच नाही, जन्मावर आले जन्मावरच जाणार. दूत तसा आहे ना. मग हरिनामानं काय होतं? हरिनामानं त्याची जी काही शक्ती आहे ना ती कमी होते. दूताची आवड 10 वेळा येणार आहे, 5 वेळा येईल, 2 वेळा येईल, येणार. त्या गीतेचे खोड मेल्याशिवाय जात नाही, पण कमी तरी होईल ना. याचा मला सांगा, तुम्हाला माहिती आहे पुन्हा दूध खेळायची काय गरज होती? सगळं परत मिळालं होतं ना, कान टोचले होते ना, अक्कल जागर आली होती ना, परत काय गेला? सगळं घालवायला. विनाशक आले विपरीत बुद्धी आणि युगांत झाला. विचार करा, गीता फार छान आहे पण महाभारताचा शेवट नाही झाला. महाभारताचा देश किती बोलू तुम्हाला. महाभारतानंतर 36 वर्ष अर्जुन राज्य केले, 36. नंतर परीक्षित राज्य केले, नंतर जन्मेजयाने राज्य केलं. इतकंच माहिती हो. माझ्याकडे यादी आहे त्यानंतर 1000 वर्षात कोणते राज्य झाले ते. काही तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवू शकतो. मला एक संख्यामध्ये लिहून ठेवली आहे. पण मला सतत शंका येते इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत कोण कोण राज्य झाले. म्हणजे आम्हाला समुद्रगुप्त माहिती आहे, चंद्रगुप्त माहिती आहे, अशोक माहिती आहे, पण त्याच्या मागं परिस्थितीच्या मध्ये गॅप पडते ना की कोण कोण होते. तेव्हा मग इरावती कर्वे दुर्गा भागवतांचे शब्द लक्षात येतात. व्यास पर्व आणि युगांत याचं दुःख आहे. हे वाढवत नाही, तर उगीच तुमची मनं पण विचित्र सापडतील. मला तुमच्याही मनात हे भरवायचं नाही आहे. पण मी मात्र अत्यंत अस्वस्थ आहे तुम्हाला सांगतो. महाभारताचा मी जितका विचार करत जातो ना, तेव्हा महाभारतानंतर काय, आणि मला विचार मात्र तर गीता नसती तर काय होतंय आमच्यापाशी. समजा गीताच नसती तर जय नावाचा इतिहास, पांडव कोण, कौरव कोण, गोष्टी ऐकल्या असत्या. अरेबियन नाईट्स, भूत बकावली ऐकलं असतं, पंचतंत्र. पण एक गीता आहे, महाभारत दिलं तरी महाभारत कायम आहे आणि आजच्या भारताला उपयोगी आहे. जर आम्हाला विश्वगुरु व्हायचं असेल तर आपण सगळे अर्जुन आहोत, आपण सगळे भारत आहोत आणि कृष्ण बोलवते आपल्याला भारत म्हणून. त्यासाठी म्हणलं, त्यासाठी गीता. आता मुद्दा असा की प्रायश्चित्त घ्या, पण त्या प्रायश्चित्ताबरोबर बुद्धी जागी ठेवा. नुसती श्रद्धा नको, बुद्धी जागी ठेवा. पाप निवृत्ती व्हायला पाहिजे, पुन्हा पापाकडे नाही वळायचं. लिंग देह परिशुद्ध व्हायला पाहिजे आणि यासाठी वासुदेव उदाहरण छान दिलं. प्रायश्चित्त म्हणजे वेळूच्या बेटामध्ये लागलेला अग्नी आहे. किती भागवतकार कवी लेखक आहे बघा, उदाहरण किती चपकल आहे. अग्नी प्रकाश देतो की नाही? देतो. वेळूच्या बेटामध्ये अग्नी आहे, हा काय करेल? तास 2 तास, कधी तुम्हाला माहिती आहे आफ्रिकेच्या जंगलात किंवा अन्य सुद्धा 8-10 दिवस वनवा विजत नाही, प्रकाश मिळेल की नाही. पण 8 दिवस, महिनाभर, 365 दिवस प्रकाश नसते. तो मिळायला सूर्यच पाहिजे. म्हणजे अग्नी नारायण पाहिजे. वणव्याचा अग्नीचा प्रायश्चित्त वणव्याच्या अग्नीसारखं आहे.
पाप नष्ट केलं, पण प्रकाश नाही दिला. तो आत्मप्रकाश जाणून होण्यासाठी हरिभक्ती पाहिजे. हे माझं उदाहरण नाही, त्या ठिकाणी 6व्या स्कंदात आहे, तुम्ही श्लोकामध्ये बघा. म्हणून राम बाण उपाय कोणता? वासुदेव भक्ती. भागवतकार कृष्णावर प्रेम करतात, वासुदेव भक्ती, आणि ती भक्ती जागली पाहिजे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. असं म्हणून आता कथा येते, ती म्हणजे कथा 5 मिनिटं सुरू करून ठेवूया. कथा येते ती म्हणजे आज्या मीळ याची. तुम्हाला एकदम सगळ्यांना हायसं वाटलं असेल की ओळखीचा माणूस भेटला, आज्या मीळ, खरंच ओळखीचा माणूस आहे. तुम्ही मी सगळे आज्या मिळा इतके भाग्यवान झालो तर विशेष मिळला. त्या आज्या मिळानं आयुष्यभर पाप केली. शेवटच्या क्षणी मात्र, तर गोष्ट तुम्हाला माहिती आहे, शेवटच्या क्षणी मात्र आपल्याला त्याचा आकडा माहिती नव्हता, मला तो भागवतात कळला, 10व्या पुत्राला हाक मारली. जुन्या काळामध्ये सगळं संपन्नच होतं ना, अष्टपुत्र असं नाही, दशपुत्र. तो जो 10वा पुत्र होता त्याला चळवळून हाक मारली. एक गंमत मात्र गिटायचा, इतकी चळवळून मारली की तशी हाक तुम्हाला मला नाही मारता येणार, कारण ती म्हणे यमाचे कानावर गेली आणि विष्णूचे कानावर गेली. आपलं बोलणं पलीकडे जात नाही, पण याने इतकी चळवळून हाक मारली, आता स्वीकारायचं आपण, विष्णूचे कानावर गेली आणि यमाचे, आणि मग झंगडा आला. बघूया याचं नाव काय? अजामीळ. किती आपल्याला अनुकूल आहे बरं. आयुष्यभर पाप गेली, शेवटी हाक मारली, यमनाचे पराभूत झाले, विष्णूतून जिंकले. नंतर पुढच्या आपण सविस्तर बघूया, छान रंगवलंय. पण अजामीळ या शब्दाचा अर्थ काय? त्यातला अजा शब्द संस्कृत वाटतो. अजा म्हणजे मेंढी, मेंढी, अज, अजा मराठी शब्दाला आहे अजागर. तर तुझी अजा आहे ना, ते मराठीमध्ये आहे, मीळ पण आहे, पण संस्कृत मध्ये अजा शब्दाचा अर्थ अजा, अज. दशरथाच्या वडिलांचं नाव अज, न जन्मलेला जे परमेश्वर. अजा, अजा कळलं. ते मीळ काय आहे बरं? ते मीळ जर मीलर शब्द असतात तर संस्कृत वाटत असत, पण तिथं ळ आल्यामुळं संस्कृत वाटत नाही. नाहीच, संस्कृत भाषेमध्ये ळ नाही, हे खास लक्षात घ्या. आपण मराठी माणसं आहोत, मराठी माणसं, संस्कृती आमची आजी आहे, पण मराठी आमची आई आहे. संस्कृत देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली. माझा मराठाची मूळ कौतुके, त्याची मोठी खूण कोणती? तर आपली जी मराठी आहे ना, ती महाराष्ट्री अपभ्रंश पासून आली आहे. त्याच्या मागे महाराष्ट्री प्राकृत आहे, आणि महाराष्ट्री प्राकृतच्या मध्ये संस्कृत आहे. आपलं घराणं काय बघा, आता अभिजात मराठी आहे ना, संस्कृत, महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश. अपभ्रंश शब्दाचा अर्थ वाईट घ्यायचा नाही, चांगला घ्यायचा. बोली भाषा वाईट अजिबात नाही, अपभ्रंश भाषा वाईट नाहीये, चांगली आमची आहे, बोली भाषा आहे. हे माता आणि माऊली त्यात फरक आहे की नाही? माता आणि माऊली तसा आहे. तर त्या महाराष्ट्री अपभ्रंश मधून एक वर्ण मिळालेला आहे, जो भारतातल्या फार थोड्या भाषांच्या कशी आहे, आणि तो ळ वर्ण. आणि मराठी माणसाची खूण काय असेल तर ळ. समोरचा माणूस जर फार मराठी बोलायला लागला, फार सांगायला लागला, तर गदिमांनी कविता केलेली आहे ळ त्यामध्ये भयंकर असते. जरा शोधा गुगलवर जाऊन, ते आपण पाठ करायची. माझं नाही आता असेल तर मला पाठवा, आणि त्याला म्हणायला सांगायची. तो अस्सल मराठी. या 15 वर्ष महाराष्ट्रात आला मग मराठी नाही, बरोबर आहे. कायद्याच्या भाषेत 15 वर्ष राहिला म्हणजे मराठी. सगळे हक्क आहेत तुला, डोमिसाइल सर्टिफिकेट तुला मिळणार, काय वाद नाही. पण खरा मराठी असलास ना, आणि आपण जर पुण्यात, पुण्यातला मराठी जर असलास ना, तर तू अढळ म्हणता आलं पाहिजे. गंमत सांगू, जाहिरात माहिती आहे सगळ्यांना, अरे चितळे म्हण केळ, ते कुठून आलंय? इथून आलं. ते बघताना मला भागवतच बघत होतं. बरंच झालं, विषयांतर आपली वेळ संपत आली. आता अजामीळची फोड सांगतो आणि थांबूया. अजामीळची फोड 2 प्रकारे करायची.
एक अजामिळ जेव्हा पापी होता तेव्हा तो आज्याशी मिळलेला होता. मिळणे आणि आज्या म्हणजे आज्य म्हणजे परमेश्वर आणि आज्या म्हणजे माया प्रकृती. ती आज्याच आहे. ती ही जन्मास येत नाही आणि मृत्युमुखी पडत नाही, तर ती शिवशक्ती आहे. पण ती आज्या आहे, ती त्रिगुणात्मक आहे. शिवशंकर त्रिदल आहे, पण त्रिगुणात्मक नाही आहे, तो सत्वगुणीच आहे. पण कोणत्याही गुणात निर्गुण आहे. तर आज्या मिळ असा विग्रह केला तर आज्या म्हणजे मायेला मिळालेला म्हणजे मायावश. कोण? आयुष्यभर पाप करणारा. आणि शेवटी नारायण 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 म्हणाला ना, तेव्हा आता संधीचा विग्रह बदलला. आज्या अधिक अमिळ. आज्यामध्ये आय, अमिळ मध्ये अ आहे, पण आ आणि अ मिसळले तरी आच होतो. अ अधिक अ म्हणजे आ आणि आ अधिक अ म्हणजे आज. तरी काही होत नाही. पण आजा आ अमिळ. मगाशी मिळ, आजा मिळ, आता आजा अमिळ. जेव्हा तो विष्णुदूत बनून पार्षद होऊन वैकुंठाला गेला तेव्हा तो आजा अमिळ झाला. आणि जोपर्यंत पृथ्वी तलावर होता तोपर्यंत तो आजा मिळ होता. असं 6व्या स्कंदात आपल्याला भेटणार आहे. ठीक. आता जे सांगेल म्हटलं ते असं. मुळात विचार माझा असा होता की चातुर्मासात भागवत काही विशिष्ट प्रकारे पुरं करावं. पण नंतर काही विचार बदल केला म्हणा, माझा अभ्यास अधिक होत गेला म्हणा, काही जे काही घडलं ते त्यातून मंडळाच्या कार्यकारिणीशी, कारण हे आपण जो निर्णय घेतो तो कधी एकटा आपण घेत नाही, कार्यकारिणीशी बोलून घेतो. तर कार्यकारिणीशी बोलून मी नेण्याचा विचार त्याने घेतला की शनिवारी आपल्याकडे ज्ञान सत्र काही नसतंच. अशा वेळेला कोणी महत्वाचा काही कार्यक्रम असेल शनिवारी मंडळाचा, आपण सुट्टी घेऊ, कारण मंडळी आपल्या दृष्टीने सर्वोच्च. पण जेव्हा मंडळाचा काही महत्वाचा कार्यक्रम इथे नाही तेव्हा असलेला कार्यक्रम वर ऍडजस्ट होत नाही. अशा वेळेला आपल्या या ठिकाणी भागवत चालेल. कुठेपर्यंत चालेल? भागवत ठरवेल कधी पुरं करायचं ते, आपण नाही ठरवायचं. आता असं का बरं? एक प्रसिद्ध वाक्य, प्रयोग शरण वैयाकरण. व्याकरण का किती मोठा जरी असला तरी त्यानं भाषेतल्या, बोली भाषेतल्या सगळ्या गोष्टींना आपल्या शास्त्रामध्ये बसवलं पाहिजे. मराठी भाषा आपली जी आपण एक विशिष्ट ग्रांथिक भाषा म्हणतो, तिच्यामध्ये नामदेवांच्या मध्ये 56 भाषा आहेत. त्या ज्ञानेश्वरीचा गौरव करताना नामदेव म्हणाले 56 भाषांचा केलासे गौरव. जे ज्ञानेश्वर नेवासे नगर जिल्हा ज्ञानेश्वरी जी मराठी भाषेत लिहित आहे, त्या मराठी भाषेत विदर्भापासून कोकण पर्यंत ज्या 56 बोली भाषा होत्या त्या ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर असल्यामुळे येत होत्या. हे शब्दातून दाखवता येतं. वराडी भाषेतले शब्द आपल्याला कळत नाहीत, ज्ञानेश्वरीत आहे. कोकणातले शब्द आहेत, गोव्यातले शब्द आहेत, जपन जा त्यासारखे ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरच आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आपलीच गडबड झाली. नाव ठेवले ज्ञानी, अवतार पांडुरंग, विश्व ब्रह्मजी केले. आता असे जे ज्ञानेश्वर आहेत ना, तरी 56 भाषा होत्या. आज 106 असतील. बिघडलं. त्या बोली भाषांना शरण जाणं हे व्याकरणकाराचं काम आहे. प्रयोग शरण वैयाकरण. कसं? भागवत शरण भागवत जना. आपल्या सगळ्यांचं आडनाव भागवत. भागवत जना कशा शरण जायचं? भागवत शरण. हे ठरवतील किती दिवस बोलायचं ते. आपल्याला काय अडचण नाही, आपल्याची वेळ आहे, ऐकायला तुम्ही आहात आणि जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी बोलू शकतो, तर बोलण्याचं काम आपण करू. मात्र बघा, प्रत्येक सापेक्ष असतं. मात्र बाकीचा व्याप माझा बघता प्रत्येक शनिवारी मी 1.5 तास बोलणार नाहीये, तर 1च तास बोलणार. जे प्रत्येक शनिवारी 5 ते 6:30 जे आपलं होतं ते 5 ते 6 असेल. समजा मला याला उशीर झाला
कारण किती ठरवलं तरी उशीर होतोच. तर 5:10 आलो तर 6:10 होईल. हे पक्क लक्षात ठेवायचं. वाढवायचं नाही, शक्यतो नाही. 5:15 ते 5:15 डोक्यावरनं पाणी गेलं पण त्यात आपण बसूया. पण 60 मिनिटं आपण उपयोगात आणूया. आणि भागवत गीतेनंतरचं भागवत आहे, भगवान श्रीकृष्णाचं भागवत आहे, ते सगळं आपण आत्मसात करायचा प्रयत्न करू. तुमचे सहकार्य असू दे आणि त्या भगवंताची कृपा असू दे. नमस्कार. आपण सामुदायिक